दुर्योधन पक्ष आणि पांडव पक्ष दोन्ही विंगड काय नाही. दुर्योधन वैकेची कृष्णा का संबंध लागते, पांडव वैकेची कृष्णा का संबंध लागते. संबंधात काही व्यत्यास ना, दोघी लोकांचा संबंध एकची. दुर्योधन वैके संबंधची अत्यंत लागीचे संबंध, पांडव वैकेचे अत्यंत लागीचे संबंध. संबंधात काही व्यत्यास ना, दोघी लोकाले संबंधांतू काही व्यत्यास ना. आणि उठूची कुंतीला चौडमा ह्या ठिकाणी दुर्योधन वैकेची कुंतीला अनेक बाई जाऊन तांगेला चौडू, अनेक भावाला बायलीला चौडू. व्यत्यास कसं नाही ना, की तू व्यत्यास खंय असेल की म्हणारी तांगेल त्या देवाबद्दल भावने तू विश्वासांत मात्र व्यत्यास. संबंधात काय व्यत्यास ना. आणि एक भावाला चौडू आणि अनेक भावाला चौडू आणि धृतराष्ट्राला चौडू त्यांनी पांडुल चौडू त्यातून त्यांना पांडव म्हणून नाही. बट संपूर्ण हे केलेली त्यांनी बटी कुरु वंशांतूच आई तसल्याची विषय जाता. अंक कौरव म्हणतात, अंक पांडव म्हणतात. म्हणजे पांडव कौरव नाही म्हणून नाही, पांडव वैके कौरवची कुरु वंशांतू आईल्याची चौडू. किंतु त्यांनी पांडू पुत्र जाऊन असेल ना जन त्यांना पांडव म्हणते. अंका कौरव म्हणून अशी संबोधन केलं. पांडव त्या कौरव नाही असांचे जाय ना. तिथं मग कुरुवंशांतो आई तसल्या पांडव व्यत्यास काही असेल की म्हणाली. दुर्योधनादी 100 लोकांक आणि पांडवादी 5 लोकांक. कृष्णची तांका दोघी लोकांक संबंध लागता. व्यत्यास कसं नसेल की म्हणाली तांगेल्या भावना देवाचेरी, तांगेल्या विश्वास देवाचेरी मात्र व्यत्यास असेल. तांगेल्या दुर्योधनान म्हणजे कसं की म्हणाली तुगेल कृष्ण कसे असा, तुगेल कृष्ण चोरू, तुगेल कृष्ण हो, तुगेल कृष्ण तशी म्हणते. पांडवान केना तरी कोणा आईल म्हणाली कृष्णाला गावात तुला ना द्वारके तुला कोणा आईला बा. कृष्ण द्वारकेत तुरत नाही सो द्वारके तुला कोण आईल म्हणाली. पांडवान प्रश्न विचारच कशी की म्हणाली आमगेल कृष्ण कशी असा. पण शब्दांतूची कोण होता की त्या देवाचे भावना कशी असा. दुर्योधनाले कोण द्वारके तुला द्वारका तुला नाही लावणार, हो द्वारका तुला तागेल गाव तुला नाही लावलाय, तो कसं करतात अशी विचार. पण दुर्योधन पांडवान तशी विचारत नाही. आमगेल कृष्ण कशी असा, तो कसं करता असा, कशी असा आरोग्याने समाज कर अशी प्रश्न विचारच विना हागेल तशीची कोणी कुत्र उलट नाशे. सो अशी एक व्यक्तीला त्या देवाचे भावनाचे व्यत्यास असेल. तर कोण आमगेल शास्त्रांत कसं सांगताय की म्हणाली मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर भवती तादृशी म्हणून सांगेल असा. प्रत्येक विषयांतू त्या मनशाला त्या विषयाचेरी खंयची रीतीर भावन असा त्या भावनेक समजावून घेऊची ताका फल मिळत विना तद विरुद्ध जाऊन फल ताका मेळना. ताका उदाहरण मिळत मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरु हे एक स विषय सांगले का. मंत्र म्हळ्यारी आमका मालगड्या उपदेश दिल तसं एक मंत्र सांगले का. बापूसूची चेल्ल्याक एक गायत्री मंत्राचे उपदेश दिता. आता त्या चेल्ल्याक उपदेश दिल्यानंतर बापू सांगता कसं नाही गायत्री मंत्र कर रहे दिवसा जप कर रहे. आता तो किती जप करता, जप केल्यानंतर बापूस मारता. तर कोण बाप सुद्धा कुछ किती री तो पळ्या वस्त्रा भितर हात घालून घेऊन कशी एक मुंग करता आणि कडे धाम येता. बापूस लेखता आईची दिवसाकाने गायत्री मंत्र म्हणलंय म्हणे. कोणा किती करता असतो बापसू मारतना बापसू किती तो करतास विना देवाला किती करताना तो तागेल किती करताना तो कोणा किती करता असा बापसूल भयाक बापसू दाखवूच किती तो करता तरी कारण कितलेही काहीतरी मंत्र म्हणायला पाहिजे त्याचे फल काही नाका. कित्याक की म्हळ्यार ताका भावना ना हाजेन केल्यारी भावन कसं उरकाशील ताका
बापसून दिले गायत्री मंत्राचे उपदेश कसं नसा ताजे हांवें जप केले निमित्तानं मागेल बर जाता, मागेल बुद्धिशक्ती अभिवृद्धी जाता, बरे प्रेरण मिळता म्हणले विश्वासू तसले एक ज्ञान ते व्यक्तीक ना जन्मणारी तान कसणे केल्यार वैकेची प्रयोजन ना. तातून मंत्र म्हळ्यार स्वाम्यान दिल उरताले, कोणी गुरून दिल उरताले, नाजाल्यार कोणा म्हालगड्यान दिल उरताले. प्रत्येक मंत्रांतू तुमगेले विश्वास कशी उरता त्या विश्वासात समजावून घेऊन तुमका फल मेळटा. कुंतीन वैकेच अशी केले कर्णाल जन्माक 3 ते मंत्र त्या भावने म्हणले निमित्तानं थंय कर्ण जन्माक आयलो. ते 5 दुर्वासानं तिके एक मंत्र उपदेश केले. ते मंत्रान घेऊन गेले त्या देवाक स्मरण केलं पण त्या अंशाक समजावून घेऊन चरड मिळता म्हणून गेले कसं ते एक वर दिले. त्या तिने कुंतीनं पहिले प्रयोग केले म्हळ्यार सूर्याक समजावून घेऊन तिने मंत्राचे कसं नसा ताजे त्याने उच्चार करून हे केले. प्रत्यक्ष येऊन घेऊन ताका सूर्यपुत्र कर्ण थंय जन्माक आयलो. किंतु ती कन्यावस्थेत आशिल्ले निमित्तानं 3 कसन केले की म्हळ्यार ते न्हय तू सोडून घेवन गेले. म्हळ्यार मंत्राक इतले एक प्रभाव असा किंतु त्या प्रभाव तेन्नाच सफल जाता तेन्ना तुमका त्या मंत्राचेर विश्वास उरता. कुंतीक विश्वास आशिल्ले की ह्या मंत्रांनी पठण केले निमित्तानं हाजेन एक प्रयोजन जाता म्हणून तिका एक विश्वास आशिल्लो. त्या निमित्तानं तिका फल मेळ्ळें. तेगो मंत्रे तीर्थ म्हळ्यार आमी तीर्थयात्रा करताची. थंय तीर्थयात्रे गेलतना थंय न्हंय आशिल्लो तो आमी स्नान करताची. आता मी वाराणसी गेल्यारी गंगांत आमी स्नान करताची. हरिद्वार गेल्यारी अलकनंदांत स्नान करताची. आम्ही मैसूर श्रीरंगमाकानी गेल्या म्हळ्यार कावेरी स्नान करताची. रामेश्वराक गेल्यार समुद्र स्नान करताची. सो प्रत्येक कडे एक कडे गेल्यारी आम्ही एक स्नान करचे आमगेले एक परंपरागत जावन आयला. कित्याक स्नान करताची, कित्याक आमी स्नान करताची. कोणाक गुप्त आसा तो खंडीत स्नान करता. केलो लोक आसात म्हालगड कसन सांगता म्हण तू वाराणसी वतास न्ही रे पुता गेलतना गंगा वचून घेनो एक स्नान करी म्हणून घेनो सांगता. मस्त थंडी तो गेलेली व्यक्ती एक तागेल वटू 1-2 लोकांक घेऊन गेलो उरता. तो स्नान करता. कित्याक स्नान करता बापसून सांगले न्ही. बापसून सांगले वाराणसी गेलतना एक स्नान करून घेवन यो म्हणून. तो स्नान करता. कित्याक स्नान करता म्हळ्यार बापसूक सांगता न्ही. आनी तो कित्याक स्नान करता म्हळ्यार तागेल वटू ते दोस्त आयिल्ले आसात. हांव स्नान करना जाल्यार ते बापू आसात पळय ताका विचारना ते दोस्ता विचारतात मागीर पूत थंय स्नान केल्या की कितें. अर्थात आमी त्या म्हालगड्यांक दाखोवच कितें नाजाल्यार तांगेले हाजी कितें आमी स्नान केल्यार कसलें प्रयोजन ना. आमी स्नान तूं कितें करचें की म्हळ्यार आमगेले कसण्याची एक पाप कर्म नाजाल्यार कल्मश कसणें केलेलें आसल्यार ते निवारण जावपा म्हळ्यार कितें आमी ते नदी स्नान इत्यादी करतात, अवघान स्नान इत्यादी करतात. पण तुका विश्वास ना की नदी स्नान केल्या निमित्तानं पाप कर्मांनी निवारण जाता मागीर कल्मश निवारण जाता म्हळ्यार विश्वासूची ते स्नान करता आशिल्ले व्यक्तीक ना जाल्यार ताण कितलेंही स्नान केल्यार गंगान कितलेंही स्नान केल्यार प्रयोजन ना. आणि गंगा म्हणकुडन आमगेले मनांत एक पवित्र भावना येवका. किंतु आजी लोक पयलीं पळयल कुडन उद्दा पळयतात. पळयल कुडन खाली स्पर्श करचे प्रोक्षण करचे धांवन येवचे. कित्याक आज ती पवित्र भावना तुमकां दिसना. कित्याक म्हळ्यार वयरी त्याल हेत दिसता आनी कसन तरी दिसता. सो कल्मशाशील पळयल कुडन तुमकां कसं दिसता की म्हळ्यार गंगा अपवित्र म्हण ना. आम्ही ते दूषण केल्या विना गंगा केन्नाही पवित्र. मनुष्य निमित्तानं ती तसल एक अवस्था आयल्या विना ती गेल्या नैज अवस्था त्या नाही. त्यातून आजी ते एक पवित्र भावना गेल्लेरी हे नाका 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 गंगा न्हांवचे नाका गंगा अशी जाता तशी आसा हे
अशी दिसता. आज असल परिस्थिती आयल्या की गंगा शुद्धीकरण करत असल परिस्थिती आहे. ज्या गंगा शुद्ध आशिली ताका मी मालिन्य कोर गेलो. आज ताजे कितरी कोट्यान कोटी खर्च करता सचन, कितले की कोटी खर्च करता सचन. जर पहिले काळा पडेल गंगा किती स्वच्छ आशिली, कसं नाही नाशिले. आज उठू फॅक्टरीचे उठूची मालिन्य तांचं वता. त्या निमित्तानं लोकांक वैक्याची तांतू स्नान कर काय की नाका म्हणले एक भावना मनांत जागृत जाऊन येत. मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरु. दैवज्ञे दैवज्ञ म्हळ्यार आमगेला तू ज्योतिष म्हणून सांगता. ज्योतिषशास्त्राचे वैक्याची 100% म्हणणे की तू विश्वास उरता. ते म्हळ्यार ज्योतिषशास्त्रात तू एक शाप असा की पंच भवती पंच न भवती म्हणून गेलो एक शाप असा पार्वती देवीने. म्हळ्यार 10 विषय असल्यारी पण तू उठू 10 विषय जाता म्हणून सांगते जायना. म्हळ्यार योग असा ग्रहगती असा उठू असल्यार वैक्याची काम जायना. कित्याक म्हळ्यार प्रारब्ध कर्म असा नाजा आणि कसं नाही तरी कर्म उरता ते आमका कळना. किंतु केलो पंता ते कोण ज्योतिषी उरता तागेले आचरणेचेरी तागेले सिद्धी उरता. अर्थात केलो पंता मी सांगताची एकलो ज्योतिषालय वता तागे जात घेऊन तो कसा सांगते म्हळ्यार म्हाका एक नवीन घर जाव का म्हणून तो अपेक्षा करता. नवीन जागो आणि नवीन घर. तो ज्योतिष कसं सांगते म्हळ्यार तुका एक बरे जाग मेळता, तुका एक बरे घर बांध तू म्हणून एक ज्योतिषान सांगले 1 वर्षा भितर. 1 वर्ष जाल्यार वयले जायना. तेन्ना तो कसं करता अनेक ज्योतिषालय वता. अनेक ज्योतिषालय गेलतना तो कसं सांगते म्हळ्यार तुका नवीन घर नाही नवीन जाग नाही बांधिले घर आणि जाग तुका मेळता. नवीन घर आणि नवीन जाग मेळच्याक आणि बांधिले घर आणि जाग मेळच्याक व्यत्यास असा. ज्योतिषान सांगछन तू थोडे व्यत्यास असा. त्या निमित्तानं कडे तो दुसरे ज्योतिष कसं सांगते म्हळ्यार बांधिले घर आणि जाग तुका मेळता. नवीन जाग नवीन घर बांधच्यानी तुवें आवश्यकता ना. आता ज्योतिषान खंयची रितीर ताण सांगे की गोत ना पण ते केलो पण सत्य जाता. पण मुखावेल दिवसाक ग्रहप्रवेश ताका आपेता. कित्याक आपेत की म्हळ्यार ते एक विश्वास. ते भटमामान सांगिल पुढे न भटमाम तुम्ही सांगिल तशी जाल्यार हांव नवीन घर बांदचें पडना म्हाका बांदिले नवीन घर म्हाका मेळ्ळे अशी म्हणून येता. पूण ज्योतिषांत वैक्याची सांगछन तू असा खाली डायरेक्ट सांगचे जायना. एक रायाक एक स्वप्न आयले. स्वप्न कसं आयलें की म्हळ्यार उठू दांत पोण वता. तागेले उठू दांत तू पोण घेवन वता. पोण गेले तेन्ना ज्योतिशाक आपयता आणि ताका सांगता अशी जालें काल रात्री स्वप्नांत तू म्हाका उठू दांत गेले म्हणून एक स्वप्नांत. तो ज्योतिश कसं सांग की म्हळ्यार तुगेले द्राक तुगेले उठू लोक परिवार जन मरण जाता म्हणून सांगता. तागे ते दांत उठू पडिला का तो कसं सांग की म्हळ्यार तुगेले द्राक तुगेले उठू परिवारात जन उठूची मरण प्राप्त जाता. ते खूप पाहिलं रायाक खूप पाहिलं की मागेले द्राक मागील परिवारात लोक मरण वता म्हणून तू सांगता सांगून ताका कडेरी जैलांत घाले ताका मरण दंड दिले. त्या रिते एक ज्योतिषाक हे केलें अनेक ज्योतिषा आपले. अनेक ज्योतिषा आपून घेऊन ताका विचारले की अशी म्हाका स्वप्नांत तू मागीर उठू दांत कोण घेवन वता म्हणून म्हाका दिसून आयले. कसं ताजे अर्थ कसं नाही. ताजे अर्थ कसं की म्हळ्यार तुका संपूर्ण परिवार तू आशिल्ल्यान चड आयुष्य तुका म्हणून सांग. दोन्ही लोकांना अर्थ एकची. दोन्ही ज्योतिषान सांगिल अर्थ एकची की तुका आयुष्य चड बट ते सांगची रीत अस पळया. उठू लोकांना नेगेटिव्ह ताण जाऊन सांगले हाणे सांगताना पॉझिटिव्ह जाऊन घेऊन सांग. सो खंयचेही ज्योतिषान असल्यार वैक्याची सांगचे एक रीत उरता. त्या रीतीर सांगल्यार मात्र पळया केलो ते सिद्धी पडता. आणि ज्योतिष असा म्हणून सांगचे नाही
ताणे तितल्याची सगळे आचार की विचार की ताण तितल्या देवाल हे की तेवटू कोर घे ताण सांगू म्हळ्यारी केलो पंता केलो वाक्य देव सत्य करूचे आम्ही सांगता भाई की तू त्या सत्य कोण करची की म्हळ्यारी देवान करू समजूचे त्यातून सत्यम विधातुम निज भृत्य भाषित ताजे जर निज भृत्य जाऊन घेणार असतील म्हळ्यारी त्या सत्य कोर दिवचे तसले शक्ती कोणाले कसा देवाले कसा तर मंत्रे तीर्थे दैवज्ञे भेषजे म्हळ्यारी दैव म्हळ्यारी देवाचेरी आमच्या देवाचेर तू विश्वास दवरून घेऊ का खंयच्या परिस्थितीवर तुमच्या कुटुंबात तू खंयच्या अवघड जाल्यार वैत्याची देवाचेर विश्वास मात्र कमी जायना शकता कित्याक म्हणा देव खंयची एक बरे हात समजावून गेलो कसली केल्लो उरता आमकां मात्र त्या संदर्भात कळना किंतु आम्ही केन्नाही देवाचेर विश्वास दवरता मंत्रे तीर्थे दैवे दैवज्ञे भेषजे गुरु भेषजे म्हळ्यार डॉक्टराचेर वैते आम्ही विश्वास दवरता आजकाल मस्तीतले आम्ही ऐकताची डॉक्टराची करता तशी करता मस्तीतले ऐकताच आम्ही कितें म्हळ्यार कलियुगाचे किंतु केलो पंता आमगेले विश्वास कशी उरता म्हळ्यार एक घरान तू एक चेरडाक एक तापू ना थकाची तापू थंडी कसं नाही तरी जाल्या म्हणले का कोणकी एकलो घरा येता अरे तुक मस्त तापस मरे डॉक्टराला एक बच्चा म्हणताना एक नवीन मागेलो फ्रेंड आयला MBBS कोण घेऊन आयला तो तांतू PhD केला असा MS केला असा आता UK तुल्यान आईल असा मस्त तो मस्त हे केला असा ह्यो वचून येवा म्हळ्यारी नाका मरे हांव येना कित्याक ना रे मागेलो ची पूर जाता मागेलो फॅमिली डॉक्टर पूर जाता तो कसान शिकला MBBS शिकेला काही शिकेल ना किंतु ताण म्हणजे कसं की म्हळ्यारी तागेला हात कोण लागले म्हळ्यारी हांव फाल्यां दिवसाक आराम जाता तुम्ही केन्नाय पळया तुमगेल्या घरान तू केन्ना तरी नाका मरे त्या डॉक्टरालो मागेलो हो डॉक्टर पूर म्हाका ताण पळयल्यार पुरो हांव फाल्यांकच हांव आराम जाता अर्थात तागेल विश्वास कोणाचेर आसा त्या व्यक्तीचेर आसा त्या व्यक्तीचेर ताका विश्वास आयना हे व्यक्तीचेर विश्वास तागेल विश्वास तो कसं औषध दिता ताका गुतना बट ताण आपुडेरी ताण एकदा चिकित्स केले म्हळ्यार हांव आराम जाता म्हळ्यार तागेले एक मनान तागे एक सायकोलॉजी तागेली त्या हाजेनच पळय तो खंडीत गुण जाता ताण आपुडे पूर मारे मागले गुण जाता म्हणजे तो तशें इवन तो 2 दिवस ना जाल्यारी दुसऱ्या डॉक्टराला एक वतना तो आई नंतर ना जाता फोन करून कसं करता कितें करता म्हणून पळोवन गेलोची तो मुखार सरता म्हळ्यार तितले एक विश्वास त्या डॉक्टराचेर आमी दवरतात